Rashika. Yeah, look. Done. वा वा वा. ही शिट्टी मला एंडपर्यंत शिकायची हा प्लीज. काही नाही झालं तरी चालेल पण मला ही शिट्टी शिकायची आहे. जे शिट्टी वाजवते तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा यार. वाव, किती कमाल. नमस्कार सगळ्यांचं, खूप खूप स्वागत. मी ज्ञानेश्वरी आणि टिप्स फिल्म्स लिमिटेड प्रस्तुत आपला जो आवडता सिनेमा आपल्या भेटीला येऊ घातलाय, श्रीदेवी प्रसन्न, याच्या खास इव्हेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी सगळ्या मीडिया रिप्रेझेंटेटिव्हचे खूप खूप आभार की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या छान पद्धतीने नेहमीच तुम्ही मराठी चित्रपटांना धरून ठेवता आणि त्यामुळे अनेक सगळ्याच भाषिक लोक आपले मराठी चित्रपट बघतात. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. श्रीदेवी प्रसन्न हे शीर्षक जेव्हा बाहेर आलेलं, बऱ्याच लोकांनी आपापले अंदाज लावलेले की म्हणजे काय असेल. काही लोकांना वाटलं ॲक्ट्रेस श्रीदेवीच्या आयुष्यावरती आपण एक बायोपिक काढतोय की काय मराठीत. काही लोकांना वाटलं की हा श्रीदेवी आहे, मग प्रसन्न का झाली आहे बाबा ती. मग काही लोकांना वाटलं की अच्छा श्रीदेवी म्हणजे कोणीतरी देवी वगैरे आहे आणि हा अगदी भक्तीवाला चित्रपट आहे की काय. पण श्रीदेवी प्रसन्न म्हणजे इतके चार्मिंग, इतके गोड, इतके टॅलेंटेड, खूप मस्त सेन्स ऑफ ह्युमर असलेले, एकमेकांचे घट्ट मित्र आणि कमाल माणसं सई दामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर आहेत. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा फार मजा आली. एकदा जोरदार टाळ्या आपल्या श्रीदेवी आणि प्रसन्नसाठी. मला वाटतं दिस इज कमाल. कारण फिल्म रिलीज होण्याच्या आधीच आता आम्ही तुला सई आणि तुला सिद्धार्थ म्हणतच नाही आहोत, आम्ही तुला श्रीदेवी आणि तुला प्रसन्न म्हणतोय. सो कॉंग्रॅट्स टू दी एंटायर टीम की चित्रपटाच्या रिलीजच्याही आधी आमच्या मनात तुम्ही ऑलरेडी घर केलंय आणि आम्हाला फार एक्साइटमेंट वाटतेय. जर चुकून तुम्ही कुठे जात असाल आणि कोणी श्रीदेवी प्रसन्न म्हणालं तर इथे तिथे बघू नका, तुम्हीच जात, तुम्हालाच बोलवतायत लोक. इट इज नो मोर सई सिद्धार्थ, इट इज श्रीदेवी आणि प्रसन्न. आणि जेव्हा या फिल्मचा ट्रेलर आपण यूट्यूबवरती बघितला, एकतर एक्साइटमेंट खूप होती. असं वाटत होतं की अरे काय आता 2 फेब्रुवारीपर्यंत कोण थांबणार, आत्ताच द्या लवकर. आणि जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा ॲक्च्युली लक्षात आलं की अनेक तरुणांच्या मनातला अत्यंत महत्त्वाचा डेलिकेट विषय या चित्रपटात मांडलेला आहे. हां, एस्पेशली 30sच्या जवळ जी अत्यंत विचित्र असं एक नातं म्हणजे लग्न. आणि लग्न म्हटल्यानंतर अरेंज्ड मॅरेज वर्सेस लव्ह मॅरेज हा अनादी काळापासून चालत आलेला एक डिबेट पुन्हा एकदा छेडला गेला. लोक अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेजबद्दल पुन्हा सोशल मीडियावरती आणि एकमेकांसोबत बोलायला लागले. पण या फिल्मचं थोडंसं वेगळं आहे. म्हणजे इट्स नॉट द टिपिकल अरेंज्ड मॅरेज किंवा लव्ह मॅरेज. मला असं वाटतं याच्यात दोन्ही आहे. आणि जनरली प्रेमात पडल्यानंतर देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार वगैरे नॅचरली निघतं ना, बिकॉज प्रेम. अरेंज्ड मॅरेजमध्ये देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार असं मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलंय. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे की हे असं कसलं अरेंज्ड मॅरेज, याच्यात इतकी मजा येते. मला असं वाटतं ही फिल्म रिलीज झाल्यानंतर लोक प्रेमाचा नाद सोडून अरेंज्ड मॅरेजच करायला लागतील. डोंट बी सरप्राईज्ड. ओके. ज्या ट्रेलरबद्दल मी एवढं बोलतेय त्या ट्रेलरला आपण आपल्या फोन्सवरती, लॅपटॉप्सवरती, स्क्रीन्सवरती एकटं बघितलंय. पण मला असं वाटतं काही गोष्टींची मजा एकत्र करण्यातच येते. आणि आता बिकॉज या फिल्मची अख्खी टीम आपल्यासोबत आहे, आपण एकत्र श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचं ट्रेलर बघणार आहोत. आर वी रेडी? मागचे जे शिट्टी वाजवतात हीच ती वेळ, हाच तो क्षण आहे. येऊ देत. ट्रेलर प्लीज. तर दिस इज लुकिंग अमेजिंग. कूडोज टू यू एंड योर टीम. इट्स अ फैबुलस जॉब. मुझे पूछना है कि टिप्स ने अब तक इतने सारे ब्लॉकबस्टर बॉलीवुड फिल्म्स हमें दिए हैं. व्हाट मेड यू कम टू मराठी दिस टाइम? एक्चुअली हम पहले म्यूज़िक बिजनेस में थे. पहले तो मैं आप सबका वेलकम करता हूँ
आप सब आए यहाँ पर, थैंक यू, थैंक यू। तो हम पहले एक्चुअली म्यूज़िक में थे, 80s में पहले हम रिकॉर्ड बेचते थे और कंपनीज़ के। 80s में हमने म्यूज़िक सोचा कि हम अपना म्यूज़िक बनाएंगे, तो हमने मराठी बहुत सारे रिकॉर्डिंग्स किए थे। उस टाइम पे जितने बड़े आर्टिस्ट थे हमने सबके रिकॉर्डिंग्स किए थे। फिर हमने जब 87 में हमने सोचा कि अभी हम फिल्म में एंट्री करते हैं म्यूज़िक के लिए, तो भी हमने मराठी से ही चालू की थी कि हमने मराठी फिल्मों का अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, ये सब जो आर्टिस्ट थे उनके हमने काफ़ी म्यूज़िक लिए। फिर हमने हिंदी पिक्चरें बनाई। अभी रिसेंटली 4-5 साल पहले मुझे लगा कि हमें मराठी फिल्म्स भी बनानी चाहिए। तो एक नेहा शिंदे, एक लड़की है यहाँ पर, नेहा बैठी है यहाँ पर, तो इन्होंने हमारे साथ काफ़ी पहले हमारी पिक्चरों की मार्केटिंग के काम किए। एंड आई फाउंड कि शी इज़ अ टैलेंटेड गर्ल, तो आई टोल्ड हर कि तू पिक्चरें बना हमारे लिए मराठी में, मुझे कुछ मालूम नहीं है मराठी कैसे हम शुरू करें, एंड तू अभी वापस हमारी मराठी म्यूज़िक लॉन्च कर और पिक्चरों का भी साइमल्टेनियसली काम कर। देन शी सेड कि ठीक है करते हैं हम लोग। तो पहले हम आदिति से मिले, आदिति बैठे हैं और विशाल डायरेक्टर, दोनों को साथ में साइन किया और हमने इनको शायद 19 में साइन किया। और फिर हम बड़े कंफ्यूज थे कि क्या करें, कैसे होगा, क्या होगा। एंड ये हमसे नाराज़ भी होते थे कि आप पिक्चर चालू करते नहीं हो, आपने हमको साइन तो कर दिया है, मेरा स्टोरी वापस दे दो, ये करो। तो मैंने बोला नहीं पिक्चर बनानी है, आप रुक जाओ, बट हम समझ नहीं आ रहा हम क्या करें, कैसे शुरू करें इसको। तो फिर पेंडेमिक आ गया, उसमें 1.5-2 साल निकल गया, तो हमारे को थोड़ा ब्रीथिंग स्पेस मिल गया कि चलो अच्छा है कि अभी ये वैसे ही लेट हो गए खुद ब खुद। फिर हम 22 में सीरियस हो गए कि नहीं अभी हम बनाते हैं। तो आई सेड कि चलो वापस मिलते हैं। ये आदिति बहुत नाराज़ थी कि तुम वापस आओगे, टाइम पास करोगे, मिलोगे नहीं, 3-4 बार पहले आप टाइम पास कर चुके हो। बोला नहीं अभी बनाएंगे पिक्चर, अभी सीरियस है। मैंने इनसे डायरेक्ट बात की, मैंने फर्स्ट टाइम इनसे पहले 1-2 बार मिले थे, लेकिन अभी मैंने इनको बोला कि नहीं सीरियस है। फिर हमारे बहुत सारे स्टोरी पे नरेशंस हुए, हमने बहुत सारे सजेशन दिए, बहुत तंग किया इनको, लेकिन मेरे ख्याल से आज ये भी अप्रिशिएट करेंगे डायरेक्टर एंड राइटर कि जो भी हमने पिक्चर बनी है इट्स अ कलेक्टिव एफर्ट, टीम एफर्ट होता है। कुछ नेहा ने सजेशन दिया, कुछ मैंने, प्लस मेरा एक यहाँ पर को प्रोड्यूसर है दिलीप, तनास, मेरी टीम है कविता, अनन्या, तो ये सब टीम, इन सबके सजेशंस आए और हमने सबको मिला के अल्टीमेटली जो फाइनल स्क्रिप्ट बनी, वेरी हैप्पी, वी वर वेरी हैप्पी कि करते हैं। फिर हमने एक और काम भी किया कि यार एक पिक्चर से क्या होगा, वी हैव टू डू फ्यू मोर फिल्म्स। तो हमने 4-5 और डायरेक्टर राइटर्स भी साइन किए हैं। उसमें एक प्रसाद ओक हैं जो हमारे लिए नीलू फुले बना रहे हैं, हम बायोपिक बना रहे हैं उनका, प्लस एक अवधूत गुप्ते हैं, उनके साथ भी हम एक टेंटेटिव टाइटल है हमारे कोल्हापुर टू पटाया। ऐसे हम विचार है कि 3-4 पिक्चरें हम साल में मराठी भी बनाएं। तो अभी आप आर्टिस्ट क्रिएटिव टीम हमें सपोर्ट करो, हम अच्छा काम करेंगे। तो we are really, yeah. I was actually going to ask you this कि ये तो पहली फिल्म हो गई, अब हमारे होप्स और एक्सपेक्टेशंस बहुत बढ़ गए और हमें और चाहिए, तो और क्या-क्या प्लान्स हैं? देखिए प्लीज़ अंडरस्टैंड, हमने ये जो गाना एंड में ऐड किया, तो मुझे लगा कि हमारी पिक्चर बहुत अच्छी बनाई है विशाल ने, आदित्य की स्टोरी वर्क कर रही है, बट इसको जो मार्केटिंग का आजकल जो पुश है, ये सोशल मीडिया, ये सब रील्स बनाना, ये करना, तो वी नीड समथिंग, एक ऐसी चीज़ चाहिए हमें कि जो पिक्चर को और ऊपर ले जाए। जो ये कंपोज़र है, इन्होंने 4 गाने जो बनाए हैं जो पिक्चर में है और जो पहले ये गाना नहीं था, वो 4 गाने भी बहुत अच्छे हैं, लेकिन हमारी पिक्चर में एक सिचुएशन चाहिए थी कि जहाँ पर डांस हो रहा है कि पहले तो फ़न चाहिए ना, पिक्चर इज़ द फन बिजनेस। तो वी सेड कि यार आप हमको और एक गाना, ये गाना हमारा रिक्रिएशन करके दो। तो ही वॉज ऑल्सो वेरी एक्साइटेड, तो उन्होंने बनाया गाना। उसमें भी बहुत झगड़े हुए हमारे कि ये वर्ड ऐसे कर दो, ये कर दो, हम खिटपिट बहुत करते हैं, बट क्या है ना, वो हमारा जॉब है, वी हैव टू बी क्रिएटिव प्रोड्यूसर, वी कांट बी अ प्रोड्यूसर, और तभी एक कलेक्टिव चीज़ बनती है। तो मुझे लगता है कि अल्टीमेटली आई एम वेरी हैप्पी, हमारी टीम भी खुश है, आप सबके चेहरे देखो, सब स्माइल कर रहे हैं, तो मुझे लगता है कि वी हैव अ विनर इन हैंड। चलो थैंक यू, एक बार जोरदार तालियां सर के लिए। I would just like to say thank you so much, and it is so amazing that someone as passionate as you, आप हर चीज़ में you want to give inputs, it's a great thing, and मुझे लगता है creative process ऐसी ही तो होती है यार, सब लोग साथ में आके एक final product बनाते हैं जो 2 फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे, श्रीदेवी प्रसन्न। एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाला पाहिजेत। मुझे एक और बात बोलनी है, मुझे साई ने बोला कि आपको याद रखना है श्रीदेवी प्रसन्ना रिलीजिंग ऑन 2 फरवरी। प्लीज़ आप जाइएगा, थिएटर में जाइएगा, हमारी भी हिम्मत बढ़ाइएगा, एंड आगे आपको अच्छा एंटरटेनमेंट और दें। थैंक यू सो मच सर, थैंक यू। कैन वी गेट अ चेयर फॉर सर प्लीज?
एक काम करे, हम बसूनच घेऊ का आम्ही? तिकडे ठेवले. एक काम करते सब बैठ ही जाते हाँ बैठ ही जा. हाँ ठीक है, चल लगा दो फिर, सिट एंड डू इट. कम. एक असतं ना आपलं आपलं पण मजा करून घेतो त्याच्यामध्ये, तसं झालेलं आहे. आय वॉन्ट टू नो अबाउट द सॉन्ग फर्स्ट, की कसा होता तुमचा एक्सपिरियन्स. आणि किती सई, तुला तर ऑफकोर्स आधीपासून डान्स येतो, त्यामुळे त्यात काही प्रॉब्लेमच नाही. हां, नो प्रॉब्लेम. मला असं वाटतं तुम्ही दोघेही आता एखाद्या रियालिटी शोमध्ये जाऊ शकता डान्सच्या ह्याच्यावरती. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, अजून रेडी नाही आहे. नाही, बट जोक्स अपार्ट, मला असं वाटतं की एका आर्टिस्टला एक हिट गाणं मिळणं आणि त्याच्यानंतर अजून एक हिट गाणं मिळणं याच्यामध्ये खूप कालावधी असतो. आणि ह्या गाण्यानी तो कालावधी खूप लवकर तिकडे मला पोचवलं आहे. आणि मला नाचता येत नाही किंवा असे समज माझेही होते, पण थैंक यू पप्पू सर, मालू जी और सैंडी. मतलब तुम लोग की वजह से ये सब हुआ है, नहीं तो नहीं होता था. आणि मला असं वाटतं गाणं इतकं ग्रूवी आहे, या गाण्याची इतकी पुण्याई जास्त आहे की आम्हाला खूप कमी एफर्ट्स करावे लागले. त्याच्यामुळे लाईक कुमारजी सेड, येस वी डू हॅव अ विनर. आणि मला स्वतःला बघून आज खूप मजा येते. माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा गाईज प्लीज. प्लीज. येस. थँक्यू. सिद्धार्थ, व्हॉट अबाउट यू? मला वाटतंय जसं तू म्हणालीस की डान्स रियालिटी शोमध्ये जायला पाहिजे, तर पप्पू सर आणि मालू मॅम असतील तर आम्ही दोघंही कुठल्याही शोमध्ये जायला तयार आहोत. ते दोघं आणि सँटी हे आम्हाला कंपल्सरी पाहिजे, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. इट इज फारच लाईफ चेंजिंग असं आपण म्हणू शकतो. हे आम्हा दोघांसाठीही आहे लाईफ चेंजिंग ह्यासाठी, कारण डान्स केल्यानंतर, छान डान्स केल्यानंतर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर जर का स्माईल येत असेल तर याचा अर्थ आपण मजा केली आहे, आपण एन्जॉय केला आहे डान्स, आणि त्यामुळे तो आपल्याला बघून एन्जॉय करतोय. सो आम्ही आता पाहिलं लोक एन्जॉय करतायत, याचा अर्थ आम्ही चांगलं काम केलंय. यासाठी प्लीज टाळ्या वाजवा. आम्ही खूप चांगलं काम केलंय. चांगलं नाही, खूप चांगलं. मला पहिला मागच्या वर्षी बारीकसा कॉन्फिडन्स आला होता मराठी पोरी नंतर, जे पण अमित राजनीच दिलं होतं. आणि ह्या वेळेला तर म्हणजे मी जिंकलोच आहे. म्हणजे एकदम प्रश्नच नाहीये. क्या बात आहे यार. पण हे पॉसिबल आहे पप्पू सर, मालू मॅम आणि सँटी या तिघांमुळे. थँक्यू सो मच. यू गाईज आर दी बेस्ट. थँक्यू. लव इट. आणि आय फील की इट टेक्स अ लॉट टू गिव्ह वन हुक स्टेप जी बघून सगळ्यांना करावीशी वाटेल. आणि या गाण्यामधल्या ज्या हुक स्टेप्स होत्या त्या डेफिनेटली आमच्यापैकी 90% लोकांना ऑलरेडी कराव्याशा वाटतात. त्यामुळे इट इज अमेझिंग. कुडोज टू यू गाईज यार. खूप कमाल. मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, श्रीदेवी प्रसन्न म्हटल्यानंतर ऑफकोर्स आम्ही थोडा अरेंज्ड मॅरेजचा सेटअप बघितला, पण अरेंज्ड आहे आणि तरी पण प्रेमसुद्धा आहे आणि छान छान गाणी आहेत आणि रोमॅन्स पण आहे, पण एक वेगळेपणात आपलेपणा सुद्धा आहे. वाय वेगळेपणात आपलेपणा? काय आहे तो आपलेपणा? मला वाटतं वेगळेपणात आपलेपणा म्हणजे आपण प्रत्येक जण फक्त लग्नाबाबतीतच नाही, प्रत्येक गोष्टीत आपण वेगळेपणा शोधतच असतो. आपल्याला हवा असतो आणि वेगळेपणा ही खूप हवीशी वाटणारी गोष्ट आहे. तर जेव्हा लग्नाबाबतीत असा विचार केला जातो वेगळेपणा बाबतीत, तो वेगळेपणा मिळतो पण आपलेपणा मिळतोय का हा विचार करणं फार गरजेचं आहे. कोणीतरी आपल्याला पटकन वेगळं भेटून जातं, कोणीतरी पटकन आपल्याला लग्नासाठी किंवा रिलेशनशिपसाठी कोणीतरी ही वेगळी आहे किंवा हा वेगळा आहे, पण तो आपला आहे का, आपला वाटतोय का, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. सो जर का प्रसन्न हा वेगळेपणा शोधतोय तर तो श्रीदेवीमध्ये शोधतोय वेगळेपणा, मिळालाही असेल पण आपलेपणा वाटतोय का नाही हा सिनेमा आहे. किती मस्त. सई, व्हॉट वुड यू लाईक टू से? मम. वा, ही जी काही केमिस्ट्री आहे ही छानच आहे, मला आवडली आहे. पण सिद्धार्थ, आय जस्ट वॉन्ट टू से की मी तुम्हा दोघांचे काही इंटरव्ह्यूज सुद्धा बघितले. तुम्ही जे इन जनरल प्रेम, लग्न या विषयावरती तुमची मतं बघून मला असं जेन्युइनली वाटतंय की दिस इज रेफरन्स नाव, की खूप लोक हे व्हिडिओ स्पेशली सिद्धार्थसाठी टाळा वाजवला पाहिजेत. इतके ओजी थॉट्स त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेत आणि आता पण तसं कॅज्युअली बोलून गेला, बट आय फील इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. मला वाटतंय ताऊन सुलाखून गेल्यानंतर प्रत्येकच माणूस छान आहे. हे शूट करा प्लीज, हे वेगळं शूट करा, हे वेगळं पाठवूया आपण काही लोकांना. एक्सपिरियन्स काउंट्स. मला तुम्हा दोघांना अजून एक प्रश्न विचारायचा की तुम्ही कमाल मित्र आहात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कमाल मित्र असल्यानंतर हसणं हा सुद्धा एक त्याच्यासोबत ॲडिशनल मुद्दा येतो की आपल्याला आपल्या मित्राला बघून सुद्धा हसायला येतं अनेक वेळेला. आता फिल्ममध्ये सगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन्स असणार आहेत, इमोशनल, रोमॅन्टिक, राग, सगळंच.
किती वेळेला हसायला यायचं यार आणि किती वेळा कंट्रोल करायला लागायचं की अरे ओके नाव शट. हा प्रश्न तुम्ही विशाल सरांना विचारा, कारण सीन सुरू झाला की आमच्या कानात इन्स्ट्रक्शन्स यायच्या की मित्र नाही, लवर्स लवर्स, मित्र नाही, मित्र वाटताय. त्यामुळे आम्हाला खूप ते अनलर्न करायला खूप अवघड गेलं, पण एकमेकांच्या साथीने आम्ही ते केलं. क्या बात आहे यार. आणि प्रचंड उत्सुकता आहे या चित्रपटाची, कारण तुमची ती केमिस्ट्री आम्हाला बघायची आहे आणि ॲट द सेम टाईम अरेंज्ड आणि लव्ह ह्या सगळ्या गोष्टी पण एक्सप्लोअर करायच्यात, कारण ह्याच्याबद्दल बोलायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. आणि लग्न इज फेवरेट टॉपिक, कधीही डिस्कशन होऊ शकतं त्याच्यावरती. मला आता या चित्रपटाचे जे काय म्हणूया कॅप्टन ऑफ द शिप असं आपण म्हणू शकतो, ज्यांच्या विजनमधून एखादा सिनेमा निर्माण होतो आणि ऑफकोर्स ज्यांच्या लेखणीतून एखादा सिनेमा साकारतो, या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपटाचे रायटर यांना स्टेजवरती बोलवायचे, पण जोरदार टाळ्यांमध्येच बोलवायचे. सो आधी टाळ्या. आय फील या फिल्मच्या निमित्ताने अनेक फर्स्ट टाइम्स आहेत. इफ यू नोटिस्ड, हा खूप कोइन्सिडन्स आहे. म्हणजे टिप्सची पहिली मराठी फिल्म आहे ही. त्यानंतर सई आणि सिद्धार्थ पहिल्यांदा ॲज अ रोमॅन्टिक कपल आपल्याला स्क्रीनवरती दिसणार आहेत. आणि विशाल सरांची ही डेब्यू फिल्म सुद्धा आहे. एकदा जोरदार. मला विचारायचं सर, डेब्यू फिल्ममध्ये इतकी कमाल कास्ट आणि इतकी माणसं एका कास्टमध्ये असताना ते सगळं होल्ड ऑन करणं किती डिफिकल्ट असतं? ॲक्च्युली फ्रँकली स्पीकिंग हे डिफिकल्ट नाही गेलं, कारण ऑल आर प्रोफेशनल आर्टिस्ट, सो दे नो देअर जॉब. सो माझ्यासाठी ते खूप आहे ना सोपं गेलं, कारण जेव्हा आहे ना ज्या माणसाला मला काय काम डिलिव्हर करायचं आहे याची जाण असते ना, तेव्हा डिरेक्टर म्हणून तुमचं काम सोपं होऊन जातं. सो ॲक्टर्स आणि ॲज वेल ॲज माझे क्रू मेंबर्स या सगळ्यांनी ते डिलिव्हर त्यांचा बेस्ट दिलेलं आहे. सो त्याच्यामुळे आय जस्ट नीड टू की अच्छा हे मला मिळालं आहे, ओके फाईन. हाऊ नाईस यार, वा. कौतुकाचे बोल असे ओसंडतायत नुसते, हे खूप छान आहे, मला आवडलंय. आय एम सॉरी, आय एम इंटरप्टिंग, पण हा सिनेमा पाहिल्यानंतर जर का तुम्हाला असं वाटेल, 100% वाटणार नाहीये की हा या माणसाचा पहिला सिनेमा आहे. क्या बात आहे. इतकं डिटेलिंग प्रत्येका कॅरेक्टरच्या कानात जाऊन सांगणं, प्री सांगणं, त्याच्यानंतर पोस्ट सांगणं, प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्द व्यवस्थित सांगणं, हे म्हणजे मी खूप नशीबवान आहे. आम्ही सगळेच भाग्यवान आहोत की आम्हाला विशाल बरोबर आणि आदितीनं लिहिलेल्या सिनेमात काम करायची संधी मिळाली. दिस इज इमेन्स. थँक्यू. थँक्यू. विशाल सर, पण सई आणि सिद्धार्थच फर्स्ट चॉईस होते या कॅरेक्टर्ससाठी? सई वॉज फर्स्ट चॉईस, पण म्हणजे जसं म्हटलं ना की आहे ना, जर का जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा आहे ना साधारणतः मुलांपेक्षा 4 पैसे अक्कल जास्त असते. हे एक साधारणतः आहे. हे कॅमेरावरती झालंय, हे मला छान वाटतं. नाही, हे बघा, आदितीने जे लिहिलंय, ऐक लेट मी कम्प्लीट. सो सई ॲज अ ऑफ स्क्रीन कॅरेक्टर जे आहे तेही तसंच आहे, किंवा रादर क्लॅरिटी असणारी मुलगी ही श्रीदेवी आहे. सो सई फिट्स द बिल. मी असं अजिबात म्हणणार नाही की सिद्धार्थला क्लॅरिटी नाही आहे. सिद्धार्थला क्लॅरिटी आहे, पण ते पोर्ट्रे करणं की मी कन्फ्युज्ड आहे हे खूप कमाल पद्धतीने तो करतो. सो त्याच्यामुळे, आणि सगळ्यात महत्त्वाचं कुमारजींचं विजन होतं अबाउट सिद्धार्थ. म्हणजे सिद्धार्थ माझा पहिला चॉईस नव्हता, पण कुमारजींनी हे मला खूप की अरे तू देखले, आणि मग त्याच्यानंतर जे झाले ते ॲब्सल्युटली जे क्रेडिट आहे ते कुमारजी आणि टीम यांचं आहे. सिद्धार्थ. आमचे प्रोड्युसर आणि आमचे दिग्दर्शक किती ऑनेस्ट आहेत हे तुम्हाला आता कळलंच असेल. खूप प्रामाणिकपणे बोलतात, खरं बोलतात. आदिती, मला तुला विचारायचं, लिहिताना एक आपण एनविजन करतो की असं असेल, मी आत्ता हे लिहिते आणि इट विल लुक लाईक दिस. आता जेव्हा तू फिल्म बघतेयस, किती गुण जुळतायत फ्रॉम द रायटिंग फेज टू आता फायनल फेज? चांगला प्रश्न आहे तुझा. मला असं वाटतं की प्रत्येक जण ना, म्हणजे हे गाणं बघताना पण ह्या सगळ्या लोकांनी आपापलं वेगळं गाणं बघितलं. राईट. सो असं कधीच होत नाही की तुम्ही जसं लिहिलंय तसं स्क्रीनवर येतं. पण जर तुमची ज्या लोकांबरोबर तुम्ही काम करताय त्यांच्याबरोबरचं ट्युनिंग चांगलं असेल तर त्याच्या खूप जवळ जाणारं काहीतरी होतं, किंवा
आपण जो विचार केलाय त्याच्या पुढे जाणारं पण काहीतरी होतं. Right. सो ह्यातल्या खूप गोष्टी अशा झाल्यात ज्या मला लिहिताना कदाचित अपेक्षित नव्हत्या पण स्क्रीनवर आल्यात. क्रेडिट गोज टू एव्हरीवन. किती भारी यार, किती भारी. मला असं वाटतं दिस मेक्स द प्रोसेस ऑल्सो एन्जॉयबल आय फील, आणि सगळ्यांनाच ते करताना मजा येते आणि ती मेमोरेबल सुद्धा होते, कारण प्रत्येकाने स्वतःचं काहीतरी इनपुट दिलेला असतो. मला आता स्टेजवरती त्यांना बोलवायचं आहे ज्यांच्या गाण्यावरती आपण भरपूर सगळ्यात आधी एक गाणं आलं तोच आहे, जे काही अगदी कमी कालावधीत 5 मिलियन पर्यंत पोहोचलं होतं, तेही ऑर्गॅनिकली लोकांना आवडत होतं. या गाण्यासाठी सुद्धा टाळ्या प्लीज. खूप सुंदर गाणं आहे हे. आणि एका बाजूला तोच आहे, एका बाजूला देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, म्हणजे एकदम ड्रास्टिक 360 डिग्री चेंज आहे. या फिल्ममध्ये एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीची गाणी देणं, तुमची क्रिएटिव्ह प्रोसेस कशी होती यासाठी? आता सगळेच खूप प्रामाणिकपणे बोलतात, तर मी पण आता बोलतोच ना असं मला वाटायला लागलं आहे. पण खरं सांगतो, ह्या सगळ्याचं क्रेडिट खरंच सांगतो कुमारजी आणि त्यांची टीम ह्याला जातं. कारण जसं कुमारजी बोलले की खूप आमचं वाजत होतं, आम्ही भांडत पण होतो त्या गोष्टीवर. इथे आहे, नेहा पण आहे, सगळेच आहोत. पण खरं सांगू तर ते विशाल आणि पूर्ण ह्या टीमचं मला असं वाटतं विजन होतं. मला असं वाटत होतं की आम्ही मोगले आझम बनवतो आहे, कारण एवढे चेंजेस होते. मी पहिल्यांदा आयुष्यात एवढे चेंजेस केले असतील कुठल्या तरी फिल्मसाठी. पण ते आत्ता जे दिसतं आहे स्क्रीनवर आणि जे काही आपल्याला ऐकायला येतं आहे, खरंच हॅट्स ऑफ टू द होल टीम. खरंच कमाल केलं आहे. कारण कुठे ना कुठेतरी आपल्याला ना वाटत असतं की आपण खूप सिनेमे केलेत, आपल्याला जास्त कळतं. आणि पण त्यावेळेला नंतर आपण कुठेतरी एका पॉईंटला आपण ऐकणं बंद करतो कोणाचं तरी. ते करू नये. ह्या फिल्मने मला शिकवलं ॲक्च्युली की काही नवीन गोष्टी आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि नक्कीच मला गाणी करताना पण तितकीच मजा आली, कारण वेगवेगळे फ्लेवर्स करायला मिळाले. कारण 5 गाणी आहेत, वेगवेगळे फ्लेवर होते सगळ्या गाण्यांचे. जसं मी जॅझमध्ये एक गाणं केलं आहे पूर्ण, कुणाल गांजावाल्याने गायलं आहे आणि अप्रतिम गायलं आहे. कुणाल गांजावाल्याने कस्तुरीने गायलं आहे. ॲट अ सेम टाईम आनंदीचं गाणं आहे, कमाल गाणं आहे, जे एक वेगळ्या फ्लेवरचं गाणं आहे, जे आता तुम्ही आपण ट्रेलरमध्ये ऐकतोय गाणं. ते असाच असेल का. ॲट अ सेम टाईम अभय आहे जोधपूरकर, अप्रतिम आवाज आणि अप्रतिम ते गाणं भिडतं. ते गाणं आता ते जेव्हा येईल तेव्हा सगळ्यांनाच कळेल ते गाणं, कारण ते खूप अशा मोमेंटला ते गाणं आहे की जिथे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार असते. त्यामुळे वेगवेगळे फ्लेवर हाताळायला मिळाले. त्यामुळे नक्कीच ओव्हरऑल म्युझिक, मी असं म्हणेन की इट्स अ म्युझिकल फिल्म, मी नक्कीच म्हणेन. आणि त्यात परत एक टिप्स अशी सारखी कंपनी ह्यात जोडले जाणं ही माझ्यासाठी भाग्य आहे. हाव लवली. पण सर, तुम्ही इतक्या हिट फिल्म्समध्ये इतकं हिट म्युझिक दिलेलं आहे. एव्हरी टाईम पेज 1 पासून सुरुवात करणं आणि एका फिल्मकडे पुन्हा एकदा नवीन अप्रोचने बघणं, त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. मी खरं सांगू तर मी फ्लो प्रमाणे जातो खरं सांगू तर. कारण जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकतो किंवा मी ती वाचतो तेव्हा माझ्या डोक्यात चालू होतं ऑलरेडी चाली काहीतरी, आणि मग त्या मी ऐकवत जातो. मी विशालला तर आमची तीच प्रोसेस होती. मी विशालला ऐकवायचो, नेहा होती, बरेच लोक होते टीममधले, त्यांना ऐकवायचो, तनाज होती, त्यांना ऐकवायचो. त्यांच्या थ्रू मग कुमारजींपर्यंत पोचायची गाणी, मग त्यांचे काही फीडबॅक्स यायचे. त्यामुळे ते मला गाणी करताना मला एवढंच वाटतं, आय एम व्हेरी कम्फर्टेबल वेन लिरिक्स जर मला आधी मिळाले तर, शब्द जर आधी मला मिळाले तर मी त्यामध्ये खूप कम्फर्टेबल असतो. आणि त्याप्रमाणे क्षितिज पटवर्धनचं खरंच खूप हॅट्स ऑफ आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण ते कमाल लिहिलेत शब्द. प्रत्येक गाणं त्याने खूप विचार करून आणि सगळ्या गोष्टी विचार करून लिहिल्यात, त्यामुळे मजा आली. क्षितिज बाबतीत एक गोष्ट मला नमूद करायची आहे की म्हणजे ना, आपण जेव्हा फिल्मची स्क्रिप्ट तयार होते तेव्हा गाण्यांचा फ्लो बऱ्याच वेळेला असं होतं की अच्छा हे सिच्युएशनला जात आहे की नाही. पण आहे ना, क्षितिजने ह्या फिल्मसाठी म्हणजे गोष्टीनुसार, म्हणजे जर का पहिलं गाणं जर असेल असाच असेल का, दुसरं गाणं आहे अजून कोणी आहे का, तिसरं आहे तोच आहे. सो देर इज अ प्रोग्रेशन, देर इज अ स्टोरी टेलिंग इन एव्हरी सॉन्ग. सो त्याचं प्रोग्रेशन ह्याचं क्रेडिट पूर्ण आहे ना क्षितिज आणि अमितला आहे, की कारण स्क्रिप्टला न्याय देणारी गाणी करणं इज अ टास्क. आणि मग त्याच्यानंतर जसं कुमारजी म्हटले की एक बॉल कॅचिंग पाहिजे होतं, जे आत्ता देखा जो तुझे यार आहे.
कमाल कमाल. एकदा क्षितिज पटवर्धनसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अमित सर, एक छोटासा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी. आता आपल्याकडे श्रीदेवी आहे आणि प्रसन्न आहेत. या दोघांचा जर एक म्युझिक फ्लेवर असतात तर श्रीदेवीचा कोणता असता आणि प्रसन्नचा कोणता असता? म्युझिक फ्लेवर काही म्हणजे, तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटतं की ह्याचा जॅज असता तर तिचा काय असता? मला खूप असं वाटतं की सिद्धार्थचा फ्लेवर असा खूप असा लव्ह सॉन्ग किंवा यु नो असा सॉफ्ट असा असेल, आणि सईचा जो आता तुम्ही बघताय स्क्रीनवर देखा जो तुझे यार, ये करेक्ट आहे फ्लेवर. हां, क्या बात आहे, क्या आणि बात ती आहे. तशीच आहे. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी झाला पाहिजेत. आणि आता मी या चित्रपटाचे डिस्ट्रीब्युटर अनिल सर तुम्हाला विनंती करते स्टेजवर येण्याची. एकदा जोरदार टाळ्या अनिल थडानी सरांसाठी. सर, दिस इज बीन योर फर्स्ट एसोसिएशन टिप्स के साथ. मुझे पूछना है कि कैसा था आपका एक्सपीरियंस श्रीदेवी प्रसन्न का? So I've always, when I entered this industry, I used to meet Kumarji, Rameshji a lot, and always used to request them to let me distribute one of the films. Finally, when he made the first Marathi film, he's also given me to distribute the film. I'm really obliged for that, and I hope this combination of Siddharth and Sai spells an S success for the film at the box office. So well said. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी प्लीज. आणि मला असं वाटतं की आपले जे मीडिया रिप्रेझेंटेटिव्स आहेत त्यांच्याही मनात तुम्हा सगळ्यांना विचारण्यासाठी अनेक प्रश्न आहेत. त्यातले थोडेसे प्रश्न आत्ता आपण घेणार आहोत. लेट्स स्टार्ट द मीडिया Q&A. आपण माईक जर ऑडियन्समध्ये पास करू शकलो तर बेस्ट. दिलाय? ओके, येस प्लीज. पहिला प्रश्न माझा आहे, रमेशजींसाठी प्रश्न आहे. मी मंदार जोशी, एडिटर ऑफ तारांगण मॅगझिन अँड तारांगण चॅनल. रमेश जी, आपने इतने कुमार जी सॉरी आपने इतनी सालों में इतनी बड़ी बड़ी हिंदी फिल्में की है, लेकिन पहली ये मराठी फिल्म है, तो इतना समय क्यों लगा मराठी फिल्म करने के लिए? और जो आपने ये फिल्म बनाई है उसका जो प्रोडक्शन था उसका आपका एक्सपीरियंस कैसा रहा? क्योंकि आपने इतनी अच्छी फिल्में बनाई है, एनी डिफरेंस आपने नोटिस किया हिंदी फिल्म और मराठी फिल्म बनाने में? मुझे लगता है कि जो स्टोरी अगर अच्छी होती है ना, भले हिंदी हो मराठी हो, कोई भी पिक्चर हो, अगर स्टोरी अच्छी है तो पिक्चर ज़रूर बननी चाहिए. हाँ, स्टोरी में बहुत सारी और चेंजेस होते हैं और उसको बहुत कुछ ऊपर कर सकते हैं. तो मुझे जब आदिति ने ये पिक्चर सुनाई थी ना, मुझे बहुत अच्छी लगी थी. तो वो उसमें मुझे लगा कि कुछ है इसमें, लव स्टोरी है, एंटरटेनिंगमेंट है, और इसमें पिक्चर को एक पोटेंशियल है कि एक बड़ी पिक्चर, अच्छी पिक्चर बन सकती है. तो हमने फिर ये कर लिया काम. हाँ, बाकी जहाँ तक प्रोडक्शन का है, प्रोडक्शन तो सब जगह प्रॉब्लम है ही है. माना वो इट्स लाइक अ ह्यूमन बिजनेस. हम जैसे अगर अदर फैक्ट्रीज़ में अगर आप काम करो तो आप रॉ मटेरियल के साथ बिजनेस करते हो, बट हमारे बिजनेस में हमारे रॉ मटेरियल ये हैं क्रिएटिव लोग. एंड क्रिएटिव लोग आपको मालूम है कि थोड़ा तो होता ही है, ताली बजती रहती है, कभी कभी बर्तन खटकते हैं, तो वो छोटे मोटे चीज़ें होती रहती हैं. बट वी हैव अ बहुत अच्छी टीम है हमारी, वो रिजॉल्व करते रहते हैं. एंड जो भी है आगे मिलजुल के काम करना है, अच्छा काम करना है, तो ये प्रोसेस है एक जिसके हम आगे करेंगे, करते रहेंगे. सई आणि सिद्धार्थसाठी हा प्रश्न आहे. जे मराठी सिनेमात आत्ता खूप छान पेअर दिसते आणि तुम्हाला दोघांना मोठ्या स्क्रीनवर अशा पद्धतीने आम्हाला बघायला मिळतंय. खूप आनंद वाटला. तुम्ही स्वतः किती एक्साइट होता, कारण इतकी छान ही फिल्म बनली, आणि जे आत्ता आम्ही गाणं बघितलंय त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगितलंय, पण ती जी एनर्जी आहे तुमच्या दोघांची ती कमाल आहे. तो साधारण तुमचा अनुभव सांगा दोघांनी. मला असं वाटतं की गाण्यातच एवढी एनर्जी आहे की ती संसर्गजन्य आहे, ती पसरतेच. म्हणजे यू कांट हेल्प इट, इतकी एनर्जी आहे. त्यामुळे गाण्याने आम्हाला खूप एनर्जी दिली आणि आम्हाला पप्पूजी आणि मालूजींनी खूप एनर्जी दिली. मी आणि सिद्धार्थ जेव्हा शूट करत होतो तेव्हा हे कसं होणार आहे याची आम्हाला जराही कल्पना नव्हती, कारण आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आणि मग पेअर म्हणून कसे आम्ही दिसणार आहोत ह्याचा एका पॉईंटला आम्ही विचार करणं सोडून दिलं, कारण आम्हाला ते खूप त्रास होत होता सतत विचार करून. पण आता जे दिसतंय त्याच्यावरून आम्ही तुमच्यासारखेच खूप खुश आहोत. मला या सिनेमासाठी आता परत सगळेच या मंचावर ऑनेस्टलीच बोलतायत.
तर मला वाटतं मी पण सांगतो, मला या सिनेमासाठी सगळ्यात जास्त कन्व्हिन्स केलं आहे ते सईने कन्व्हिन्स केलं आहे. जेव्हा आमचं नरेशन झाल्यानंतर मला सिनेमा आवडला होता, मला स्ट्रक्चर आवडलं होतं, सगळं छान होतं. पण जसा प्रसन्न आहे की ही मुलगी योग्य आहे का, ही बरोबर आहे का, मग प्रेमात पडतोय का, मग काय करायचं, कसं करायचं, हे प्रश्न मलाही पडले होते. की स्टोरी छान आहे, नरेशन, पण आपण कसे दिसू ह्याच्यामध्ये, आपण हे चांगलं करू शकू का नाही मला माहीत नाही. हे मी सगळं सईशी बोललो. तेव्हा ती म्हणाली तुला हेच कॅमेऱ्यासमोर करायचं आहे, जे कन्फ्युजन आत्ता डोक्यात चाललंय तेच तुला कॅमेऱ्यासमोर करायचं आहे. सो हा मग तोंड बंद कर आणि चुपचाप हा सिनेमा कर, हे तिने मला स्पष्टपणे सांगितलं. आणि पहिला दिवस जसा संपला शूटिंगचा, तसं पहिल्या दिवशी मी तिला येऊन थँक्यू म्हटलं, कारण मला नाहीतर मी आयुष्यात खूप मोठी संधी मिस केली असती कुमारजी, विशाल आणि आदिती यांच्यासोबत काम करण्याची. झाले. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. माईक कोण? साई जी, मेरा सवाल आपसे है कि आप श्रीदेवी का मतलब कि किरदार निभा रही हैं, तो मतलब कि श्रीदेवी से आप रियल लाइफ में कितनी इंस्पायर हैं? श्रीदेवी जी तो आइकॉनिक हैं, उनसे सभी इंस्पायर्ड हैं, मैं भी हूँ. जिस तरह से उन्होंने अपना करियर बनाया था, अपनी स्पेस बनाई थी, वो एक आइकॉन है. तो हर कोई आइकॉनिक होना चाहता है, मैं भी होना चाहती हूँ. और इसकी फैमिली ना पूरी फिल्मी है और इसका नाम है श्रीदेवी भोसले. यही रिजेम्बलेंस है. लेकिन आपने ये सवाल पूछा, मुझे बहुत अच्छा लगा. उन्होंने अपनी लेगेसी पीछे छोड़ के गई हैं वो, और वी लुक अप टू हर ऑलवेज स्टिल एंड विल. मेरा एक और सवाल है आपसे कि आप रियल लाइफ में क्या क्वालिटी ढूंढती हैं अपने पार्टनर में? मुझे ऐसा लगता है कि पार्टनर आने से पहले हमारी एक दुनिया होती है, वो दुनिया कायम होनी चाहिए उसके आने के बाद भी, और उसकी भी दुनिया बरकरार रखनी चाहिए जो उसकी पार्टनर होगी उसने. और अच्छे दोस्त होना बहुत ज़रूरी है, क्योंकि मैंने देखा है अक्सर लोग अपने स्पाउसेस के सामने अलग बिहेव करते हैं और अपने दोस्तों के साथ अलग बिहेव करते हैं. मुझे ये पसंद नहीं. तो ये सब ना हो, ऐसा पार्टनर मुझे चाहिए. क्या बात. नेक्स्ट क्वेश्चन. माझा प्रश्न विशालसाठी. नमस्कार, मी प्रणाली मोरे, लोकमत फिल्मी. विशाल, गाणं सुपर्ब आहे, छानच. अमितने त्याला 4 चांद लावलेत आणि या दोघांनी ते नेऊन ठेवलं वरती एकदम त्या लेवलला. पण मला एक प्रश्न पडला, ओरिजिनल गाण्यामध्ये कुमार जी आपको समझ में इसलिए बोल रही हूँ, ओरिजिनल सॉन्ग में रितेश देशमुख है जो मराठी फेस भी अभी है, हम सबके नज़दीक है, और इस गाने में श्रेयस तलपदे है. तो वो चेंज क्यों? रितेश होता तो भी चलता, क्योंकि वो भी मराठी सब लोगों के करीब है. जो श्रेयस क्यों? मतलब श्रेयस ऑब्वियसली वी लव श्रेयस ऑल्सो, बट वो चेंज क्यों किया? सो दैट नहीं, करेक्ट क्वेश्चन है. एंड मेरी रितेश से बात हुई थी. रितेश बिजी थे शूटिंग के लिए, कहीं आउट ऑफ बॉम्बे थे, पंजाब में कहाँ पर शूट कर रहे थे. तो और हमारे डेट्स का और ये हमने 3-4 बार चेंज किया था, गाना चेंज हो रहा था. और हमने ये गाना भी 2 दिन में अलग अलग डेट्स पे शूट किया. एक शायद 6-7 अक्टूबर को था, एक 15 अक्टूबर को था. तो हमें बहुत तकलीफ़ हो रही थी, एंड इतना तामझाम एडजस्ट करना एक्टरों की डेट ये. तो फिर हमने श्रेयस से बात की, तो वो अवेलेबल थे. और मेरे ख्याल से उस पिक्चर में, उस गाने में श्रेयस भी हैं, पार्ट है उनका भी, तो वो भी है उनके साथ. तो इसके लिए फिर हमने श्रेयस को बोला भी आप ही आ जाओ, एक हमें ऐसा चाहिए चेहरा, एक कनेक्टिविटी होती है. और रितेश तो हमारे बहुत क्लोज हैं हमारे कंपनी में. आपको शायद पता होगा, हमने उनके साथ एक तेरे नाल लव हो गया, जेनेलिया एंड रितेश के साथ पिक्चर बनाई थी, बहुत अच्छा म्यूज़िक था. इनमें पप्पू जी ने उसमें भी एक गाना किया था. तो वो है हमारी कनेक्टिविटी उनके साथ भी. सो पहिलं विजन आमचं तेच होतं
ही पेअर आणायचं, पण जसं सर म्हटले डेट्सच्या जुळाजुळीमध्ये ते नाही पॉसिबल झालं. I think we can move on, right? Done, Any questions? I also have a question. हे मागे जी स्वाती आहे तिचा काय मुद्दा आहे? मी सांगणार. आपल्याकडे सगळ्यांकडे आपापलं पेट असतं. श्रीदेवी ही वेंगुर्ल्याची आहे आणि स्वाती ही तिची पेट आहे. आणि त्या दोघी इतक्या जवळच्या आहेत, इतक्या क्लोज आहेत की तिचं असं म्हणणं आहे की स्वातीने अप्रूव्ह केलं तरच स्वाती जो पसंत करेल मुलगा त्याच्याशी मी लग्न करेन. आणि मी तिला प्रेमाने स्वातू असं म्हणते. वाह वाह, क्या बात आहे यार. एकदा स्वातीसाठी पण मला वाटतं टाळा वाजवला पाहिजे. हो, आणि तिने सिनेमात, आय एम नॉट किडिंग, तिने सिनेमात खरंच खूप भारी काम केलंय. तिच्या काही रिॲक्शन्समुळे आमचे सीन्स बदललेत. त्यामुळे खरंच स्वातीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आज तिची तारीख अवेलेबल नव्हती, ती वेगळ्या शूटसाठी गेली आहे. ती कोणाला दुसऱ्याला पसंत करते आय गेस. मला सो वाटतं ती वेगळ्या शूटमध्ये आहे. सो आम्ही प्रीमियरला नक्की बोलवू तिला. क्या बात आहे. आता मी या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या अजूनही काही इंटरेस्टिंग मंडळींना स्टेजवरती येण्याची विनंती करणार आहे, पण हे सगळं टाळ्यांच्या गजरामध्येच व्हायचं आहे. कारण प्लीज मागे जे बसले तुमची एनर्जी खाली नाही जातं का? ठीक है, वो जो भी सीटी मार रहे हैं आई होप एनर्जी अभी भी बरकरार है. कौन था वो सीटी वाला? हाँ, गुड, नाइस. जोरदार टाळ्या. सगळ्यात आधी सुलभा आर्याजी.
सुलभाजी, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. तुमचा अनुभव कसा होता? कारण काही काही असे पंचेस आहेत आणि ते करताना तुम्हाला बघून जास्त मजा येते या फिल्ममध्ये. काय सांगाल त्याच्याबद्दल? टिप्स बरोबर माझं आधीचंच रिलेशन होतं, कारण मी यांचं पिक्चर केलेलं आहे आणि मोठी कंपनी आहे ही, तर त्यांच्याबरोबर काम करायला तर नक्कीच आवडलं असतं मला. आणि विशालबरोबर तर त्याचं पहिलं पिक्चर आहे तर पहिल्यांदाच केलं, पण जेव्हा पहिल्या नॅरेशनला गेले तेव्हा त्यांनी इतकं त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, लगन म्हणतो मी, ते बघितली की पॅशन बघितली की म्हटलं नाही ह्याचं पिक्चर आपल्याला करायलाच लागेल. आणि बाकी काय, हे आमची कंपनी आहे ना सगळी, काही सई आणि हे धमालवाली कंपनी आमची. आणि खरंच 2 फेब्रुवारीला हा बघा चित्रपट येणार आहे तो, कारण कौटुंबिक चित्रपट आहे, सगळ्यांनी पूर्ण फॅमिलीनी बसून एकत्र बसून बघायचा आहे. वेगळेपणामध्ये आपलंपण काय आहे, आपल्यापणाने बनवला चित्रपट, बनवताना आपलं पण होतं, तेव्हा तुम्हीसुद्धा असं आपलेपण आम्हाला द्या, बघताना द्या, कारण आम्ही खरंच आपलेपणाने हा चित्रपट केला आहे. म्हणजे एक खरंच फॅमिली असते त्याच्याप्रमाणे आम्ही हा चित्रपट केला आहे. इतकी धमाल केली आहे, म्हणजे कधी कधी त्रास पण झाला असेल मला असं वाटतं. म्हणजे मी सुद्धा ह्या वयामध्ये धमाल केली ह्या पिक्चरमध्ये. आणि आदितीने लिहिलं आहे, विशालने केलं, तर ते लोक इतके क्लिअर होते की आम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी आणण्यासाठी काही प्रश्न पडला नाही त्याच्यामध्ये जास्त. म्हणून मी म्हणते की आपलेपणाने केलेलं पिक्चर, आपल्या माणसांसाठी केलेलं पिक्चर आपलं पिक्चर आहे असं समजून तुम्हीही ते आपलेपणाने बघा. आणि तुम्ही सगळे आमचेच आहात, तर त्या आपलेपणामुळे सबंध लोक आम्ही आपलेपणानेच ते पिक्चर बघू आणि आपलेपणामुळे हे पिक्चर सगळीकडे पसरेल आणि सगळ्यांना आवडेल, हेही मी आपलेपणाने सांगते तुम्हाला. किती भारी, एकदा जोरदार टाळ्या सुलभाजींसाठी झाला पाहिजे. आम्ही आत्ता जे गाण्यावर नाचलोय त्यात तुम्ही जी आमची एनर्जी पाहिली आहे त्याच्या 100 पट एनर्जी ही सुलभाताईंनी सिनेमामध्ये दाखवली आहे. मला वाटतंय सुलभाताईसाठी एकदा स्टँडिंग ओवेशन झालंच पाहिजे. क्या बात, सुलभाताई 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 सुलभाताई. थँक्यू सो मच, थँक्यू. रसिका, मला तुझ्याकडे यायचं आहे की जसं आपण ट्रेलरमध्ये बघितलं, सगळं चाललंय आणि मग तुझी एंट्री होते आणि तुझी जशी एंट्री होते तसं आम्हाला कळतं की काही खरं नाही, काहीतरी होणार आहे आता. मला तुझ्या रोलबद्दल विचारायचं आहे आणि किती मजा आली तुला ही फिल्म करताना? खूप 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 जास्त मजा आली, कारण अर्थातच तू बघते एवढी धमाल कास्ट आहे सगळीकडे आणि कॅरेक्टर माझं अत्यंत प्रॅक्टिकल, किंवा तुला सांगते खरंच जेव्हा मी पहिल्यांदा ते कॅरेक्टर डिस्क्रिप्शन वाचलं होतं मला आदितीचं इतकं कौतुक वाटलं होतं, कारण की इतकी खरी आणि इतकी आजची आणि इतकी सॉर्टेड आणि छान मुलगी आहे ती. मला प्रचंड आवडलं होतं ते कॅरेक्टर. सो ॲक्च्युली आय वॉज डाईंग टू प्ले दिस, की कधी मला हे कॅरेक्टर करायला मिळतं आहे. आणि थँक्यू सो मच विशाल सर, कुमार सर, तुमच्यामुळे मला हे कॅरेक्टर करायला मिळालं आणि फार फार जास्त मजा आली. आणि खूप मस्त पोरगी आहे आणि खूप जास्त सॉर्टेड पोरगी आहे आणि एक अशी आपली मैत्रीण असते जी आपल्या आयुष्यात कॅटलिस्ट असते, किंवा एक साधारण एक पुश करणारी एक व्यक्ती पाहिजे असते आयुष्यात, तशा पद्धतीचं साधारण हे कॅरेक्टर आहे माझं. पण तुझी एंट्रीच मुंडावळ्या बांधून होते, ह्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? याच्याबद्दल मला असं वाटतं की प्रसन्न जास्त चांगलं सांगू शकेल की मुंडावळ्या कुठे आणि का आणि कशा का दिसत आहेत सगळीकडे या माणसाला. नाहीतर 2 फेब्रुवारीला आपल्याला थिएटरमध्ये दिसणारच आहे, राईट? दिसणारच. खूप कमाल. थँक्यू सो मच रसिका. एकदा रसिकासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे. थँक्यू. समीर, आकांक्षा, तुम्ही इथे आहात. मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं म्हणजे आत्ता हे सगळे इथे उभे आहेत त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली मागचं पोस्टर दिसत नाही, पण जॅम पॅक आहे कास्ट आणि या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचं पण एक वेगळं, संजय मोने, शुभांगी गोखले आणि इतर सगळी जी फौज आहे आणि इतका छान सिनेमा लिहिलाय, छान गाणी, म्हणजे हा सिनेमा का पाहावा, का बघायला हवा, यासाठी असंख्य कारण आहेत. त्याच्यामुळे ही फिल्म एक करतानाच कळतं की बाई ये बॉस ही हिट आहे. राहिला प्रश्न माझ्या भूमिकेचा, इथे आमची जी लेखिका आहे तिने ही जे आमचं पात्र म्हणजे अत्यंत वेडसर, तो शब्द वेडसरच मला म्हणायचं आहे, एक वेडसर फॅमिली आहे आणि वेडसरच म्हटलंय मी आता. आणि श्रीदेवीचा भाऊ आहे मी, ज्याचं नाव आहे अमिताभ. तो अमिताभ का आहे, आमची इतर, माझे बाबा, माझी आई, आमची इतर फॅमिली ती कशी फिल्मी फॅमिली का आहे तुम्हाला सिनेमात कळेलच. पण राहिला प्रश्न कॉमेडियन तू जे म्हणतेस ना, विश्वास ठेव वेगळं काही करावं असं नाही वाटलं, कारण इतकं छान लिहून आलं होतं
की आता ह्याच्यात परत अजून काय आपण ॲड करायचं. आणि त्याबरोबरच स्पेशली सईसोबत मी पहिल्यांदा काम करतोय. मला एक जनरली असं असतं ना की आपण काही जागा काढतोय किंवा आपण काही इम्प्रोव्हाइज करतोय. विशालचा मला अनुभव होताच की चल त्यांनी मला तू खेळ कर काय ते शेवटी मला कापायचं आहेच काय करायचं ते. पण सईसोबत काम करताना एक तो कम्फर्ट होता की हां म्हणजे करते कुछ और करते मतलब. आणि आम्ही इतकं इम्प्रोव्हाइज काय 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 करून ठेवलं. पुढे सरांनी ऑब्व्हियसली त्यातलं बरंचसं कामाचं ठेवलं असणार. पण ट्रस्ट मी धमाल आली आहे. आम्ही काही सीन इतके छान आम्हाला करताना मजा आली आहे आणि मला खात्री आहे की ती तुम्हाला बघताना मजा येणारच आहे. आता ओव्हर टू आमच्या पत्नी. जे तो म्हणाला ते सगळं माझं म्हणणं आहेच. पण एक फक्त एक्स्ट्रा म्हणते की आपल्या कामावर खूप प्रेम असणारी ही सगळी माणसं आहेत. त्यामुळे ती इतका सुंदर माहोल होता. आणि तो जसं म्हटला तसं कॉमेडी अशा सिनेमांना फार अवघड असतं पुढे नेणं दिग्दर्शकाचं काम. त्यामुळे काय करायचं नाही हे इतकी क्लॅरिटी होती विशाल सरांना की ते सगळं सोपं झालं. जसं म्हणाला की रायटिंग लिहूनच इतकं छान आलं होतं की काही वेगळं करावंच लागलं नाही. त्यामुळे फार मस्त वाटतं या टीम बरोबर. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाला पाहिजेत. आणि मगाशी मी या फिल्मच्या म्युझिकबद्दल बोलले. रादर मगाशी अमित सर सुद्धा फिल्मच्या म्युझिकबद्दल बोलले. आणि आपल्याकडे 3 असे गोड आवाजाचे लोक आता स्टेजवरती उपस्थित आहेत. मला तुम्हा तिघांनाही विचारायचं आहे. अभय, आनंदी आणि कस्तुरी, तुम्हा तिघांना विचारायचं आहे तुमच्या गाण्यांबद्दल थोडंसं सांगाल. आणि ऑफकोर्स म्हणजे ॲज अ होस्ट ही माझी ड्युटीच आहे की प्रत्येक गाणाऱ्या व्यक्तीकडून एक लाईन तरी गाऊन घेतलीच पाहिजे. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे एक ओळ तुमच्या गाण्याची प्लीज. आज मी खरंच गायच्या अवस्थेत नाही आहे, तुम्हाला आवाजावरून कळत असेल. पण ट्रेलरमध्ये माझं गाणं आहे आणि जे मी अजून ऐकलेलं नाही आहे. पण मला गाणी ऐकायची खूप उत्सुकता आहे. सगळीच गाणी खूप छान वाटतात. आणि थँक्स टू कुमार सर, विशाल आणि आमचा लाडका अमित राज. अमित प्लीज. नेहमीच खूप गोड गोड गाणी देत असतो अमित मला गायला. यावेळेला पहिल्यांदा एक पूर्ण ड्रामेबाज गाणं दिलेलं आहे त्यांनी मला. त्यामुळे मी आणि हर्ष आम्ही असाचं असेल का हे जे गाणं आहे ते मला वाटतं श्रीदेवी आणि तिच्या पूर्ण फॅमिलीचं बरोबर कॅरेक्टरिस्टिक असणारं ते गाणं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की मी त्या गाण्याच्या निमित्ताने आय एम पार्ट ऑफ दिस बिग फॅमिली. Yes, Kasturi. Hello. Actually, I'm not prepared to say anything right now, but I'll just say that I'm just a little drop in this beautiful talent of C, and I'm very humbled and very grateful to Amit Dada and all the team and for trusting me. Thank you so much, and I'm very excited to I'm looking forward. मला ना खरं एक गोष्ट सांगायची आहे कस्तुरीबद्दल. प्लीज 2 मिनटं फक्त सांगतो कि ना माझे सगळे क्यू ट्रैक्स थी गाते आतापर्यंत. अभी तक उसका कभी कोई गाना फाइनल नहीं हुआ था सर, मैं आपको बताना चाहता हूँ. और हमेशा वो गाते रही. कम से कम मेरे नहीं बोले तो भी 100-150 गाने गाए होंगे उसने. इस बार इस फिल्म उसका लक था और टिप्स की वजह से इनका गाना फाइनल हुआ है और 2 गाने इनके आए इस फिल्म में. क्या बात है यार, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. So this film is very special to me, as Amit Dada said. मेरे गाने अभी फाइनल हुए हैं, so I'm really looking forward for it, and I just hope for the best. So nice. All the best to you. Sorry? All the best to you. Thank you so much. Thank you so much. अभय. सगळ्यांना नमस्कार. खूप मजा आली गाणी जेव्हा रेकॉर्ड करत होतो मी. ऑल्सो अमित के साथ ये पहला गाना है मेरा, सो आई एम सो हैप्पी. क्षितिज एंड अमित दे हैव डन सच अ ब्यूटीफुल जॉब कि मेरे लिए गाना बहुत ईजी हो गया था. और दिस इज सच अ ड्रीम टीम. Sai and Sid, you guys are amazing. You are killing it, and can't wait to watch the film. And एक glimpse में 2 lines आपको गा के बता देता हूँ for my song. हरवून गेले जे साथ होते, हरवून गेले, हरवून गेले, हरवून गेले. Thank you. क्या बात है.
मला असं वाटतं सगळेच योग या फिल्मसाठी जुळून आलेले आहेत आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 2 फेब्रुवारीला श्रीदेवी प्रसन्न नावाचा हा चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन अवश्य बघणार आहोत. कारण जसं सई म्हणाली, जसं सुलभाजी म्हणाल्या की वेगळेपणात आपलेपणा कसा शोधायचा हे आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून कळणार आहे. आणि सगळे एलिमेंट्स आहेत, त्यामुळे फॅमिली एंटरटेनर फिल्म आहे. सगळ्या फॅमिलीला घेऊन जाऊन आपण ही फिल्म बघू शकतो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण टीमसाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. थँक्यू.